नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा मच्छिंद्र योग शक्ती। श्री गणेशाय नमः। जय जयाजी मूळपीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी, भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू। संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविता तुळसी भूषण, तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी। गालिती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधांचे देती बळ, गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे। असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी, तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननिये। मागिल्या अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळांचे केले नमन, उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले। आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रुती, तयांची कामना भगवती पूर्ण करावया येईका। तरी श्रोती सिंहावलोकने कथन, श्री दत्तदेव आणि उमारमण, भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालिले। जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी, त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती तीराते। सहज चालते विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी, बाळतनु पाटपोटी अस्ति त्वचा उरल्या पै। जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ट, कार्पासमयी झाली द्रष्ट, त्वचा लिपटली अस्थिंसी। सर्वांगे शिरा टळटळाट, दिसती अवनी नामपाठ, ध्वनिमात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे। ऐसा पाहुनी तेजोपेठी, विस्मयो करीती आपुले पोटी, म्हणती ऐसा कलिपाटी तपी कोणीच। अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी, तपार्थ कामना अंतकरणी, करणी कोण याते उदिली। मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरता राहतो महित येथ, तुम्ही जाऊनी कामणे ते विचारावे दयाते। कवना अर्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव, तरी लिप्सेचा समूळ ठाव काय तोही पहावा। येऊनी त्यापरी अत्रिनंदन, शिवानंद सुक्तिक सुडाळ रत्न, श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पातला। उभा राहोनी समोरदृष्टी, म्हणे महाराजा तेजोपेठी, कवन कामना उदेली पोटी, ते वरदवराते मिरवावे। ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झगट, नम्र भाव धरुणी प्रकट, तया लागी बोलत। करणी शब्द पडता सुखस्थिती, दृष्टी काढोनियावरती, पाहता झाला दत्तावृती महाराज योगितो। मृसंकेते करोनी नमन, दाविता झाला निज मृपण, जोगीश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला। बोले महाराजा कृपा सरिता, तुम्ही कोण ते सांगावे आता, 12 वर्षे काननी लोटता मानवनातळे दृष्टीशी। तरी त्वचित्त सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी, तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा। ऐसे तयाचे वागुत्तर, ऐकोनी तोषला अनसूया कुमर, म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती। जो व्याघ्रपदी ऋषी जन्म, अत्री ऐसे तया नाम, तयाचा सूत मी दासोत्तम, मही लागी आधारलो। तरी असो ऐसी गोष्टी, कवन कामना तुझ्या पोटी, उदेली जे तपोजेटी शब्द संपुटी मिरवी का। एरू म्हणे वरदोस्तू, कामनावरी एक भगवंतू, ऐसे वदता झाला अतितू, पदावरी लोटला। जैसी सासुऱ्या बाळा असता, अवचट दृष्टी पडे माता, हंबरडोनी धावूनी येता ग्रीवे मिठी घालीतसे। किंवा अवचट वस्सा भेटता गाय, मग प्रेम लोटी चित्त सदैव, तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो। 12 वर्षे तपाचे श्रम,
ते आजी फळले मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी रुद्र विष्णू वीरेंची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानींत करी नमस्कार क्लेश नगींचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बाहे न करी चिंता प्रारब्ध मंदरा चळाची सरिता ओघ ओघीलताची मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी कर्णी ओपीत मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळे फिटोनी गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गभस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ तेवी दत्त वरदघन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीशी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसी झालिया जीवन समदृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी दुर्जटी इंदिरावर कोटे तो सांग एरू म्हणे जी ताता ईश्वरा वाचोनी नसे वार्ता जडी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकोनी वागुत्तर ग्रीवा तुकवी अत्रिकुमर मग सच्छिष्याचा धरोनी कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदावरी वाहातसे शिवे पाहुनी मंददेही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचे अर्थ माहेर निवेदी तू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपि निवारण शरादपि अस्त्रादी निर्वहन मंत्रशक्ती त्यावरत्या जो जैसा कर्मविजय पाठ होती दैवते वरती भेट वंशवरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती वरुण आदित्य सोमस्वामी भौम शक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविले विष्णुवीरींची कृपाकृती वरदबीजे देऊनी शक्ती ते मंत्रास्त्रे अपारगती हृदया माझी हेलावला आसो सिद्धिरेचा मंद्राचळ उभवोनिया अत्रिबाळ क्षणमात्र वेचुनी केला सबळ सिद्धतरणी ते उतान नागबकादी वातास्त्र नग नागादी महावज्र पावक जलधी अस्त्र पवित्र सांगो पांग तो झाला ऐसे सांगोनी सांगो पांग जाता झाला योग मार्ग परी सांप्रदाय योजनी योग कानफाडी मिरविला पुढील भविष्य जाणोन सांप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत वैखरी आंबास्तवन तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजनिया शाबरी विद्येस मना माझी ठसविली या परी अनेक कल्पना करीत
की शाबरी विद्येचे करावे कवित परिवद वरद गुंती वश्य दैवत केवते रीती होतील. मग आंबेपासी अनुष्ठान करिता झाला सप्तदीन वेदबीजाचे अभिषिंचन आंबे लागी करीतसे. तेने जाग्रत महिषमर्दिनी होऊनी बोले तया लागोनी बारे कवन कामना म्हणे वेधली ते मज सांग. एरू म्हणे ओ जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामणी वेधक परिवरा लागोनी उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामणी मग त्या सिद्धाचा हात धरुणी मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर तरुण हे तो सिद्धींचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरुणांदतसे. तेथे करोनी बिजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण दैदीप्यमान निजदृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपाती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगित्या. ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असते तरुवर नरसी काळिका महिषासुर महम्मदा भुंगटी वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोंदंडपाणी रामेश सूर्यनामी ते तद्वादश मूर्तिमंत नांदसे. या पायरी जलदेवता असती नव कुमारी धनदानंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीव लक्ष्मी आणि विख्यात. या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंडवितंडा तरु भागी विराजला. काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती. या परी शस्त्रास्त्रयामिना दमी धूमी कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या सती. या परी शंखिनी डंखिनी त्या समुच्चये असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजला. प्राप्ती प्राकाम्या अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजला. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पहाती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाथा ते. बारे ऋष्य मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी काचित आहे बा. दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असते जाणतेत भगवती ते नमावे. तेतोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्लवेल कवळुनी जाहाती एक एक सोडावे कुंडाप्रती 80 कुंडे एक शती हस्ती पद समान आहेत. परीतितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहात यावे ते वल्ली सकळ कुंडा माझारी. तया कुंडांत सजीव वेल दृष्टिगोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करोनी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त तै 12 नामे जपावे आदित्य मूर्छे माझी असतापे. मग प्रत्यक्ष होईल तमांतक मोडी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोणी उदक येथे यावे महाराजा. मग 12 नामे करोनी सिंचनी तरु नहानावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा. परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगोनी माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती इरुपावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी देवतास नमोनी निघाला काननास करी कवळोनी शुक्लवेलास कुंडा लागे शोधितसे. असो
एक शतकुंडे पाहोन तितुक्यात शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाहे परतन सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झालिया उदकपान होताची व्यापिले अतिमूर्छेन परिद्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने परिमूर्छा ओढविली अतितुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे नेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तिही वेधो पाहे अंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत जसे जागृती घडोनी येत तेची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याये उरला हेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवणी हेत मस्तकी ठेविला वरद हस्त म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलोनी आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य ते झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावे मजाता इरु म्हणे कवित्व करीन तया साह्य तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येवो महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलजलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास एर झाला करून दैवतासी करोनी घेतले प्रसन्न मग शावरी विद्येचा ग्रंथ निर्मुण बंगाल देशी चालता झाला असो ऐशी गोरक्षकता वदला आहे किमयागार ग्रंथा तेथे किमयांचे स्थाने सर्वता सांगितली आहे तजी परी प्रथम अवघड करणे ते मानवा ते नये घडवण ते अवतारी असते परिपूर्ण म्हणून घडले तयासी परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला हे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नभई योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वता संशय आलिया किमयागार ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडन म्हणून सकळ संशय सांडन ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परी बळेची चाळवोनी दोष निंदोनी जो का मोडील हरुष विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडितो आणि कवानी जाईल झडून नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करुण क्षयरोग भोगील तो आसो आता तीर्थ उद्देशी मचिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला तये देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशियाला झाला तो आसो तेथे जावनी नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका तये देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो आसो तेथे जावनी नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका तया गावे गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाम वशिष्ठ गोत्री आचारनेम सकळ धर्म पाळितो आधी तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवितसे सदा सुशील लावण्य खानी की नक्षत्रपाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुणी मनी तेथे येऊनी बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथोनी चपळा उदया येही की अर्क होऊनी ग्रही गोसावी तेज भिक्षा मागत असे जियेचे अधर पंवळ देठी द्विज विराजते वरती थाटी
जैसे रत्न हे मी शेवटी स्वतेजे तकटी मिरवितसे भाळ विशाळ सोग याजन कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कवरे संगीन चंद्रबिजोरा विराजवे नासिक सरळाकृती ते शुक्तिकारत्न हेमगुप्ती मुक्तनळे जैसे गबस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मगुटे ढाळ देती रत्नतांडके नक्षत्रपाती करो वश्यती पातले असो ऐशी शृंगार खानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवतसे परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळोनी योगकाम न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देवदेव्हारे उपाय अनेक करीते झाली कामनादिक परी अर्थ कोठे उदयादायक स्वप्न माझी आतळेना नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविती निराश गात्र शून्यधामे चित्त पवित्र नांदनुकी नांदतसे प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपावीन शून्य सदन की सकळ स्वरूपे दाराहरण परी नासिकहीन मिरवतसे की वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिसे तळपट ते पाहता दानवे पिष्ट कांडिते ऐसे वाटे की तरुविन अरण्य कर्कश की सरिताविन जैसे विरस मग ते क्षणेक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंधी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविन आप्तवर्गाते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे ऐसे असता भावस्थिती ग्रही दर्शिली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगनाप्रती अलक्ष सवाल वदतसे तव ते कांतेने पाहुणी त्याते चरणी लोटली शोक भरिते आनोनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजविली महाराज आपण बैसोनी नाथ निकट सांगती वियोग शोक उल्हाट हृदय भरोनी नेत्रपाट क्लेशांबू मिरविले म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्वगुणी विद्येसी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाहतसे म्हणे तरिया ते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवन शब्दा वाढवितसे पुढे ठेवोनी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राघणांची वृष्टी जीवन पदमहिते सिंचितसे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओघ मिरवित होते सुख सरितेसी म्हणे वो साध्वी क्लेशवंत किमर्थ कामिनी चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्ती लाहील की ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झगट करीतो अतितीव्र तेने करुणे चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्त शक्ती कदा न वसे धैर्य पाटी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळुनी तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होऊनी दयाळ शोकाग्रिते विजवावे ऐसी वदता वाघ भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे नाथा करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपोजेटी ते हाती ओपितसे म्हणे मायवो शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळुनी घेई सेवी आपुले शयनी निशी माझी जन्ये मनसील भस्म नो हे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामनानवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चित भवानी वदविले
या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल तो सूत. तया ते अनुग्रह देऊनिया स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सूत न म्हणे माय सकळ सिद्धींचा होईल राय. जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी. आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका. तरी माये संशय न हरिता भक्षी भस्म सांडोनी चिंता. ऐसी सांगोनी सकळ वार्ता नात उठे तेथुनी. यावरी बोले शुभाननी की महाराज योग धामी. तुम्ही केव्हा याल परतुनी सुता अनुग्रह व पावया. नाथ ऐकोने बोले ती ते म्हणे ऐको सद्गुण सरिते. पुन्हा येऊने देई उपदेशा ते 12 वर्षा उपरांती. आईसे वदनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्ध पाळ. तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला गी लंघितसे. एकीकडे भस्म चिमुटी सदृढ बांधोनी ठेविली गांठी. हरुष न राहे पोटी उचंबळोनी दाटलासे. मग ती सवेची नितंबिनी जावनी बैसे शेजार सदनी. तेथे 7-5 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या. ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी. त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली. म्हणे मायव ओ ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विन. परी आज आला सर्वार्थ घडून तो श्रवणपुटे स्वीकारा. एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडोनी. कान फाडी केवळ तरणी माते दिसून आला तो. मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद ओपोनी माझे हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्म चिमुटी माते दिदली पुत्रवृष्टी. परी सांगूनी गेला स्वये होटी भक्षण करी शयनात. तरी माय ओ सांगाणी ती तेने वाढेल काय संतती. एरी ऐको निन मानिती तेने काय होईल गे. आगे ऐसी सोंगे महिवरती किती एक ठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दाविती जग भोंदिती जननीये. आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान फाळे कवटाळे व्यक्त. नाना परींच्या विद्या बहुत तया पासी असती वो. काय ओ सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहुणे शुभगात्री करीती कुत्री मंत्राणे. मग ते तया ते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझी कांता करोने सुखशयनी भोगीती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यासी जान माया. तू कोणीकडून भ्रमातया पडली आहे सजनीये. परी हे आम्हासी दिसते ओखट तू शुभान न जाया अति बखट. पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता युवती भव्याग्रहाची झाले वस्ती. मग ती परम विटुनी चित्ती सदना प्रती आलिसे. मग ती कबळोनी भस्म चिमुटीसी येती झाली गोट्यापासी. तेथे गोरज केरासी मिरवली से उकरडा. तया माझी भस्म चिमुटी सांडिता झाली ते गोरटी. तया माझे हरिजेटी संचार करी महाराज. जो नमनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज. हरी ऐसे नाम साजे कार्तीर रत्ना माझारी. असो ऐसी अदैव राहटी करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवितसे. आसो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर. तरी श्रोती क्षीरोदकसार पुढीले अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका नवरत्नयुक्त. तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणा ते शृंगारुह. या परिनिंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजी पान. तयांचे निंद्य वचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका. धुंडीसूत मालूचे वचन नरहरी वदे जगसुम सुगम. भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारी श्रोत्यांची.
स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गौड़ः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।